जय बाबा.
नाही नाही, बरोबर. नाही नाही, ठीक आहे. सुरू करूया. सरांच्या माईकमुळे मला ती तरी आठवण आली. ओके. जय बाबा. जय आता बाबा. हा जय बाबा. माईक बंद नाही केलाय. जय बाबा. अच्छा, तुला करता येतोय का बघशील? हा, सरांचा माईक चालू आहे. सर, तुमचा माईक चालू आहे. हो, हां, थँक्यू. झाला आता. थँक्यू मेहरा. थोडक्यात विधाता ईश्वर, मानवातील ईश्वर म्हणून गॉड इन मॅन जरी आता पूर्ण सचेत आणि पूर्ण भानावर असला व त्याच्या मूळ महास्वप्नावस्थेच्या बाहेर असला तरी स्वतःला ईश्वर म्हणून नव्हे, परंतु मनुष्य म्हणून पूर्ण स्थूल चेतनेसह त्याच्या स्वतःच्या मूळ दैवी स्वप्नावस्थेचा सत्य म्हणून अनुभव घेत पाहतो. आता याची तिथे मनुष्याच्या योनीतल्या मनुष्य रूपातल्या ईश्वराची चेतना पूर्ण विकसित झाली. महास्वप्न अवस्थेतून तो बाहेर आला. असं असूनही, म्हणजे आपलं जसं स्वप्न झालं संपलं तर आपण जागे होतो. तर बाबांनी स्वप्नावस्था संपल्यावर जागृतावस्थेच्या मधला जो पिरियड सांगितला आहे की अजून आपण सुस्त आहोत, डोळे तारवटलेले आहे, जागे झालोय पण जागे पण नाही, अर्धचेतन पण नाही, जागे पण नाही, अशी ती ईश्वराची अवस्था आहे. तो त्याची जी स्थूल चेतना आहे, आता त्याला चेतना आहे पण ती स्थूल चेतना आहे, मायेची चेतना आहे. या मायेच्या चेतनेमुळं तो जो मूळ स्वप्नावस्थेला सत्य म्हणून त्याचा अनुभव घेतो, म्हणजे ह्या सृष्टीचा तो सत्य म्हणून अनुभव घेतो. या ठिकाणी असे म्हटले पाहिजे की मनुष्यातील ईश्वर जागृतावस्थेत मिथ्या सत्याच्या भानासह अर्थशून्य दैवी स्वप्नाचा, अजूनही ईश्वराच्या दुसऱ्या स्वप्नाचा, त्या महास्वप्नात अनुभव सतत घेत असतो. म्हणजे हे स्वप्नातलं स्वप्न. जसं आपण सिनेमा बघतो, नाटकामध्ये नाटक चालू असतं, त्यात एखादा टी व्हीवर सिनेमा लागल्याचं दाखवतात, म्हणजे नाटकात किंवा दुसरं नाटक असतं, सिनेमामध्ये कुठेतरी सिनेमा आपण बघतो. तसं ह्या महास्वप्नात दुसरं स्वप्न म्हणजे मनुष्याच्या देहामध्ये तो जे काही जगतो ते दुसरं स्वप्न, आणि हे महास्वप्न म्हणजे सृष्टीचं स्वप्न. म्हणजे हे जे मिथ्या आहे, जगत खोटं आहे, त्यालाच तो सत्य समजतो. ईश्वर अवस्थेतील ही अत्यंत लुब्ध करणारी स्थिती आहे. जेव्हा प्राप्त केलेल्या भरपूर चेतनेसह प्राप्त मिथ्याभानामुळे ईश्वराला त्याच्या अमर्याद व अपरिमित स्वशी तादात्म्य करण्याऐवजी त्याच्या अत्यंत पूर्ण प्रतिमेचे मानवी प्राण्याच्या रूपाशी तादात्म्य करण्यासाठी जेव्हा ईश्वर अर्थशून्य दिव्य स्वप्नाचा अनुभव घेणे चालू ठेवतो, तेव्हा ईश्वराला दूर सारले जाते. इथे हे खूप महत्त्वाचं आहे
की माणूस ही ईश्वराची पूर्ण प्रतिमा आहे. पण या पूर्ण प्रतिमेमार्फत तो काय करतो, त्या प्रतिमेशी म्हणजे मनुष्य रूपाशीच एकरूप होतो, तादात्म्य पावतो. मी म्हणजे हा देह, मी म्हणजे हा माणूस, असं तो समजतो. आणि असं समजल्यामुळे हे त्याचं भान आहे ते खोट्याचं मिथ्या भान आहे. मिथ्या म्हणजे खोटं भान आहे. त्यामुळे जे अर्थशून्य दिव्य स्वप्न आहे त्या स्वप्नाचा म्हणजेच मनुष्य रूपाचा, मनुष्य जीवनाचा अनुभव चालू ठेवल्यामुळं काय होतं, ईश्वराला दूर सारलं जातो. ईश्वर स्वतःच स्वतःच्या रूपापासून, अस्तित्वापासून, स्वतःपासून दूर जातो. कारण तो मायेत अडकतो, मायेला तो सत्य समजतो. जरीही अत्यंत अवास्तव कल्पना वाटली तरी तथ्य हे आहे की मनुष्याचे प्रत्यक्ष जीवनच एक पडदा आहे, जो ईश्वराच्या शाश्वत अस्तित्वाच्या सत्याला झाकतो. ईश्वर म्हणजे काय, अस्तित्व. कसं अस्तित्व आहे, कधीही न संपणारं म्हणजे शाश्वत अस्तित्व आहे. या अस्तित्वापासून आपण ईश्वर आहोत, पण आपल्याला त्याचा अनुभव नाही. ह्याचं कारण म्हणजे हे मनुष्याचं जीवन जे आपण आता जगतोय. याच्या मार्फत आपण त्या स्वस्वरूपाला जाण्याऐवजी हे जीवनच तो आपलं स्वस्वरूप आणि आपण ह्याच्यामध्ये पडदा बनून राहतं. ही माया, हे संस्कार, हे ईश्वरापर्यंत आपलं जाण्याच्या मध्ये अडथळा बनून राहतात. हा दिव्य दैव दुर्विलास आहे की ईश्वर त्याला शोधण्यासाठी मनुष्यात हरून बसतो. व ज्या क्षणी मनुष्य ईश्वरात स्वतःला हरून बसतो तेव्हा ईश्वराला स्वतःच्या सत्याच्या शाश्वत अपरिमित अस्तित्वाचा साक्षात्कार होतो. अत्यंत सुंदर आहे, खूपच छान आणि खूप महत्त्वाचं आहे की आता हा आपल्यामधला ईश्वर मनुष्य रूपात स्वतःला हरून बसलाय. पण जेव्हा तो स्वतःला ईश्वरात हरून बसेल तेव्हा त्याला स्वस्वरूपाचा, मूळ स्वरूपाचा, स्वतः ईश्वर असल्याचा अनुभव येईल. आणि मी म्हणजे हा माणूस नव्हे, हा देह नव्हे, तर मी म्हणजे अनंत शाश्वत अस्तित्व असणारा ईश्वर आहे, हे त्याला तेव्हा पटेल, अनुभव येईल. तीच म्हणजे वेळ आहे ईश्वरी साक्षात्काराची, गॉड रिअलायझेशनची वेळ. अन्य शब्दात म्हणजे दुसऱ्या शब्दात, अनंत ईश्वर अपरिमितपणे त्याच्या स्वतःच्या पूर्ण प्रतिमेत त्याच्या अपरिमिततेचा हेतुपुरस्सर शोध घेत निमग्न होतो. व त्याद्वारा ईश्वर जरी पूर्ण चेतना प्राप्त करतो तरी त्यात तो त्याच्या स्वतःच्या शाश्वत अपरिमित अस्तित्वाच्या सत्यतेचा अनुभव घेत नाही. आता वाक्य मोठं आहे, 4-5 ओळींचं आहे, आपण तोडून तोडून वाचून समजून घेऊ. आता ईश्वर ही जी स्वतःची प्रतिमा आहे, पूर्ण प्रतिमा म्हणजे मनुष्य, तिथे अमर्यादपणे हेतुपुरस्सर शोध घेत तो मनुष्याच्या ह्याच्याशी एकरूप होतो, तादात्म्य पावतो, त्या रूपातच तो तल्लीन होतो. जरी त्याने पूर्ण चेतना प्राप्त केलेली असली तरी तो अजूनही मनुष्य रूपातला ईश्वर अजूनही स्वतःच्या स्वस्वरूपाचा, स्वतःचं जे अमर्याद शाश्वत अस्तित्व आहे त्याचा अजूनही, हे अमर्याद शाश्वत अस्तित्व म्हणजे काय आहे, सत्य आहे. हेच एकमेव सत्य आहे, इतर काहीही सत्य नाही. त्या सत्यतेचा तो अजूनही अनुभव घेत नाही. परंतु ज्या क्षणी अशा प्रकारे प्राप्त केलेली भरपूर चेतना म्हणजे कोणती, की मनुष्य रूपात विकसित झालेली चेतना, ईश्वराचे तादात्म्य त्याच्या अपरिमिततया पूर्ण प्रतिमेच्या अपरिमित प्रतिबिंबाशी करणे थांबवते. म्हणजे काय, की जेव्हा ईश्वर त्याचं तल्लीनता या मानवाच्या देहाशी करणं थांबवते, ही प्रतिमा म्हणजेच मनुष्य ईश्वराच्या चेतनेमधून नाहीशी होते व ईश्वर उत्स्फूर्तपणे, मग ते माणूस म्हणून स्वतःला तो विसरून जातो आणि तो उत्स्फूर्तपणे आपोआप सचेतनतया कॉन्शियसली ईश्वर अपरिमित अस्तित्व
म्हणून त्याचे स्वतःचे तादात्म्य अनुभवतो, तो अनुभव करतो. जेव्हा तो माणसाचं, जेव्हा आपण सगळे ह्या मनुष्य देहाशी जे आपण एकरूप झालो, ते एकरूपत्व होणं आपण थांबू आणि आपण ईश्वरात स्वतःला हरवून देऊ. म्हणजेच ज्याला बाबांनी टर्निंग द पॉइंट म्हटलेलं आहे, या दुनियेदारीकडे आपण पाठ करू आणि ईश्वराकडे आपण आपलं तोंड करू, सम्मुख होऊ आणि ईश्वरात स्वतःला हरवून देऊ. ही सगळी दुनियादारी विसरायचं आणि ईश्वरात जेव्हा आपण स्वतःला हरवून देऊ, तेव्हा आपल्यामधला ईश्वर स्वतःचं ते तादात्म्य ईश्वराशी करेल. मग तो ईश्वर स्वतःशी एकरूप होईल आणि मग त्याला अनुभव येईल की अरे मीच ईश्वर होतो, आहे आणि राहील. हाच तो ईश्वर साक्षात्कार. तो त्याचं तादात्म्य ईश्वर रूपाशी होईल. तो अनुभव घेईल आणि पाहतो की तोच केवळ सदैव होता, सदैव आहे व शाश्वतरित्या केवळ सत्य राहील. असं जेव्हा होईल ईश्वर साक्षात्कार, तेव्हा त्या ईश्वराला कळून चकेल मनुष्य रूपातल्या, अरे मी तर ईश्वर होतो, ईश्वर आहे आणि मी ईश्वरच राहणार. हे जे मधलं सगळं काही, त्याला त्याचे सगळे जन्म, त्याच्या सगळ्या उत्क्रांती, पाषाण योनीपासून मनुष्य योनीपर्यंत सगळा प्रवास त्याला दिसतो. आणि तेव्हा त्याला कळतं हा प्रवास खरं तर नव्हताच, हे एक स्वप्न होतं. आणि ह्या स्वप्नात मी स्वतःला इतकं गुरफटवून होतं की मला वाटत होतं मी म्हणजे किडा आहे, मी म्हणजे मुंग्या आहे, मी म्हणजे माकड आहे, मी म्हणजे माणूस आहे. पण मी तर ईश्वर होतो, मी ईश्वरच आहे आणि ईश्वरच राहणार. हा अनुभव तो कधी कॉन्शियसली घेतो, सचेतनतया घेतो, भानावर असताना घेतो. हा अनुभव म्हणजेच ईश्वर साक्षात्कार, म्हणजेच सात्विक भूमिका. अशा प्रकारे मनुष्य अवस्थेतील ईश्वराने मनुष्य म्हणून प्रथम स्वतःला अनुभवित, स्वतःचे मर्यादित स्वद्वारा अथवा मर्यादित अहमद्वारा, मर्यादित मन, मर्यादित प्राणशक्ती व मर्यादित स्थूल शरीराद्वारा मर्यादित पैलू प्रतिपादित केले. आता हाही एक पॅरेग्राफ खूप सुंदर आहे, महत्त्वाचा आहे. जे ईश्वराचे त्रिगुणात्मक पैलू आहेत, अनंत शक्ती, अनंत ज्ञान आणि अनंत आनंद, असेच 3 पैलू मनुष्याचे पण आहेत. आणि ते कोणते आहेत तर मर्यादित मन, मर्यादित प्राणशक्ती आणि मर्यादित स्थूल शरीर. या तिन्हीचा बेस जो आहे, आधार जो आहे, पाया जो आहे, ते ईश्वराचे अमर्याद 3 पैलू आहेत. आणि आपण हे बघितलं की हे मर्यादित जरी असले आपले मन, प्राणशक्ती आणि स्थूल शरीर, तरी त्याची क्षमता अमर्याद आहे. असं का? कारण त्याचा पाया ईश्वराचे अमर्याद 3 पैलू आहेत. मग इथे त्याने बाबांनी हे सांगितलं की अशा पद्धतीने जेव्हा ईश्वराने मनुष्य म्हणून स्वतःला मर्यादित स्वद्वारा, त्याच्या मर्यादित अहमद्वारा किंवा जो सेपरेटेड इगो आहे त्या अहमद्वारा, तो ईश्वर मानव रूपामध्ये मर्यादित मन, मर्यादित प्राणशक्ती आणि मर्यादित स्थूल शरीराद्वारा स्वतःला प्रगट करतो. माणूस म्हणून तो ईश्वर स्वतःला प्रगट करतो. आणि नंतर परिणामतः शेवटी अखेर स्वतःला ईश्वर म्हणून अनुभवित, त्याच्या परिमित स्वद्वारा तो त्याची अमर्याद, अनिर्बंध, अपरिमित त्रिप्रकृती, अमर्याद ज्ञान, अपरिमित शक्ती व अमर्याद आनंदाची अभिव्यक्त करतो. जेव्हा हे सगळं संपतं, स्वतःच्या रूपाशी, मानव रूपाशी तल्लीन होणं तो थांबतो. ह्या सृष्टीचा अनुभव सत्य म्हणून घेणं थांबवतो. आणि जेव्हा तो स्वतःला ईश्वरात हरवून बसतो आणि जेव्हा त्याला अनुभव होतो की मी ईश्वर होतो, आहे आणि राहील, त्या वेळेला म्हणजे शेवटी तो काय करतो की तो अनुभवतो मी म्हणजे ईश्वर आहे. म्हणजे स्वतःचा जो ओरिजिनल स्व आहे, अहम, स्व, मी, यथार्थ, सत्य म्हणजे ईश्वर, तो त्याचं जे त्रिगुणात्मक खरं स्वरूप आहे ते कोणतं? अमर्याद, अनिर्बंध, जिथे ज्याला काही बंधन नाही, मर्यादा नाही आणि जे अपरिमित आहे, अशी जी त्याची त्रिगुणात्मक प्रकृती आहे, अमर्याद ज्ञान, अमर्याद शक्ती आणि अमर्याद आनंद, ते तो व्यक्त करतो, तो ते अनुभवतो, त्याचा तो उपयोग करतो.
हे कधी होतं? ईश्वर साक्षात्कार नंतर. ईश्वर साक्षात्कारच्या आधी त्याच त्रिगुण प्रकृतीचा आपण मर्यादित म्हणून अनुभव घेतो आणि त्या प्रगट करतो. ईश्वराच्या मूळ अचेतन गाढ निद्रावस्थेतील हे त्रिगुणात्मक पैलूचा आपण जवळजवळ 3-4 लेक्चरला बघितलेला आहे. तरीही याच्यात थोडंसुद्धा कुठे काही संभ्रम शंका असेल तर नक्की विचारा. आपण मागच्या वेळी हाताने काढलेला डायग्रॅम आणि स्लाईडच्या माध्यमातून सुद्धा याला समजून घेतलेलं आहे. ईश्वराच्या मूळ अचेतन गाढ निद्रावस्थेतील अननुभूत चेतनेची उघड होण्याची प्रक्रिया 7 निरनिराळ्या प्राथमिक स्थितींच्या द्वारा चित्रित करत मनुष्याच्या 7 निरनिराळ्या प्राथमिक अवस्थांच्या तुलनेत सरळ सरळ अचेतन गाढ निद्रावस्थेपासून तो त्या अवस्थेपर्यंत जेथे तो पूर्ण चेतना प्राप्त करतो आणि पूर्णतः उघड्या डोळ्यांनी जागा होतो, चेतना प्राप्त करीत असे आढळून येते की हीच ईश्वराच्या चेतनेच्या उत्क्रांतीची प्रक्रिया होय, जी परिणामतः भरपूर सचेत ईश्वराचे तादात्म्य सृष्टीच्या दैवी स्वप्न नाटकातील सर्व व प्रत्येक जड व सजीवांशी केल्यानंतर भरपूर सचेत मनुष्याशी करते. विजया गुजर यांचा हँडरेज आहे, पण हा जो आताच पॅरेग्राफ वाचला तो आपण पूर्ण करूया आणि मग तुमचा प्रश्न घेऊया. कारण आता एवढा मोठा 10-12 ओळींचं एकच वाक्य आहे. ऐकताना कदाचित तुम्हाला ते अवघड वाटलं असेल. त्याला आपण तोडून वाचून समजू घेऊ. काही नाही, याच्यात बाबांनी हेच सांगितले आहे की ईश्वराची जी मूळ अचेतन गाढ निद्रावस्था म्हणजे कोणती? ईश्वराची परात्पर परब्रह्म अवस्था, बियॉन्ड गॉड स्टेट. आता तिथे चेतना उघड होऊन प्रगट होऊन ती निरनिराळ्या 7 प्राथमिक स्थिती म्हणजे काय की 7 योनी, त्या 7 योनी मार्फत ती चित्रित करत पुढे 7 निरनिराळ्या प्राथमिक अवस्थांच्या तुलनेत सरळ सरळ अचेतन गाढ निद्रेपासून म्हणजेच परात्पर परब्रह्म अवस्थेपासून त्या अवस्थेपर्यंत जेथे तो पूर्ण चेतना प्राप्त करतो म्हणजे ईश्वराची मनुष्य रूपातली अवस्था जिथे तो पूर्ण चेतना प्राप्त करतो, म्हणजे ह्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेद्वारा मनुष्य योनीत ईश्वराने पदार्पण करणं आणि पूर्णतः उघड्या डोळ्यांनी जागा होतो. म्हणजे इथे त्याचं स्वप्न ईश्वराचं संपलं आणि तो जागा झालेला आहे. कुठे? जेव्हा ईश्वर मनुष्य योनीमध्ये प्रवेश करतो किंवा मनुष्य योनी म्हणजे त्याचं स्वप्न संपलेलं आहे. इथे आता त्यांनी पूर्ण चेतना प्राप्त केली. आधी तो अचेतन होता, आता त्याने अर्धचेतन होता. सृष्टीच्या प्रारंभापासून तर मनुष्य योनीपर्यंत ईश्वर अचेतन होता, अर्धचेतन होता. मनुष्य योनीत तो पूर्ण चेतन झाला. आता तिथे काय आढळतं की ही जी उत्क्रांतीची प्रक्रिया आहे ती भरपूर सचेत ईश्वराचे तादात्म्य. आता पूर्ण त्यांनी चेतना प्राप्त केली ईश्वराने, पण त्याचं तादात्म्य जे आहे एकरूप तो ईश्वर ह्या सृष्टीचं नाटक जे आहे ह्या सृष्टीच्या प्रत्येक जड सजीवांशी तो एकरूप होतो. जेव्हा तो वनस्पती असतो तेव्हा तो समजतो मी वनस्पती आहे, त्याच रूपाशी तादात्म्य होतो. तसंच किडा, पक्षी, मुंगी, जलचर, पशु, प्राणी ह्या सगळ्या रूपात तो त्या रूपाशी एकरूप होतो की मी म्हणजे पशु आहे, मी म्हणजे प्राणी आहे. असं केल्यानंतर शेवटी तो मनुष्याशी एकरूप होतो आणि मनुष्याशी त्याचं तादात्म्य होतं. आता इथे एक पुरवणी आहे, सुंदर आहे, खूप शॉर्ट आहे, पण फार छान आहे, महत्त्वाची आहे. ती पेज नंबर 345ची पुरवणी आपण घेऊया की 5 आध्यात्मिक तथ्य. हे फार महत्त्वाचं आहे. काल बऱ्याच जणांनी कानपूरच्या कार्यक्रमात ऐकलं असेल 7 रियालिटीज, 7 तथ्य, 7 मूलभूत यथार्थ वास्तविक असली तथ्य काय ते बाबांनी सांगितलेलं आहे. त्या म्हणजे एक प्रकारच्या बाबांच्या आज्ञाच आहेत. आणि इथे आता 5 आध्यात्मिक तथ्य आपण बघूया. त्याआधी विजया गुजर यांचा काय प्रश्न आहे ते घेऊया. जय बाबा विजया. विजया गुजर
मी थोडंसं रेकॉर्डिंग इथे थांबून पुन्हा चालू करते, कारण मला माहीत नाही ते व्यवस्थित